यश, थोडा चहा घे. नाही मला नको काकू. अरे जेवला सुद्धा नाहीयेस. आणि परी ठीक आहे तशी. घे चहा घे. ठीक काकू ठेवा मी घेतो. परी, परी, परी. परी, परी काय झालं परी? परी बाळा काय झालं परीला? बरी आहेस ना तू? कुठे लागलं तुला? काय झालं काय परीला? नेहा ऍक्च्युली अगं ती खेळता खेळता पडली. ते काय उड्या मारायचं आणलं होतं ना? काय उडी मारण्याचं? ट्रॅम्पोलिन वरून. ऍक्च्युली परीला सरप्राईज म्हणून मी एक फनफेअर अरेंज केलं होतं. तिची सगळी आवडती पाक कॅरेक्टर्स आणि सगळे खेळ होते. म्हणजे माझं लक्ष होतं नेहा तिच्याकडे, पण काय गरज होती तुला हे सगळं करायची? ही ट्रॅम्पोलिनची सवय नाही रे हिला. तुला माहितीये तिला किती जपावं लागतं? तुला कळतंय ना मी काय बोलतेय ते? हो नेहा, पण किती लागलंय तिला. अगं लक्ष होतं त्याचं. हे असं लक्ष होतं काकू? तुम्हाला माहितीये ना काकू, परी किती नाजूक आहे, किती जपावं लागतं तिला. आणि किती एक्साइट होते ती खेळताना. तिला कळत नाही काय करू काय नाही. आजवर कधी तिला कुठे सोडलं नाहीये काकू मी. कधी नजरेआड केलं नाहीये. सतत लक्ष असतं, सतत माझ्या बरोबर असते ती. तू विचार, ऑफिसला जाताना पण 4-4 वेळा फोन करते मी की कशी आहे ती विचारायला. त्यावर तिला डायबिटीस आहे यश. तिला जर थोडीही जखम झाली ना तर ती लवकर भरत नाही. आणि त्यावर या धक्क्यामुळे जर तिची शुगर वर खाली झाली असती तर काय केलं असतं? मुळात हे सगळं काही करायचं होतं तर मला सांगायचं ना यश. कशाला उगाच नको ते सरप्राइजेस. फ्रेंड बाळा, बाळा आई आली आहे बाळा. कसं आहे तुला? बरं आहे ना? दुखत नाही ना बाळा? हा, अच्छा. यापुढे माझ्या परमिशन शिवाय परीच्या जवळही यायचं नाही. परी बाळा, खूप दुखते का तुला? यश, नाही हो, क्या बात है. मऊ मऊ छान लुसलुशीत पुरणाची पोळी, त्याच्यावरती तुपाची धार. याला म्हणतात लाईफ, याला म्हणतात सण. चला आकरा. नाही नाही, मला मला नको समीर, मला भूक नाही. कशी परी? ठीक आहे. ठीक आहे ना? मग तुझा चेहरा का पडलाय? रिलॅक्स, वाटेल तिला बरं. ओके. यश तुला एक सांगू, आता तुझ्या चेहऱ्यामध्ये ना मला नेहाचा नवरा कमी आणि परीचा बाबा जास्त दिसतोय. नाही यार समीर, बाप असतो तर मी थोडा जबाबदारीने वागलो असतो. यश, नाही समीर, मी खूप केअरलेसली वागलो यार. काही दुर्लक्ष केलं मी परीकडे. समीर, अरे असं नाहीये. तू असा विचार का करतोय? उलट तू परीसाठी किती काय काय केलंस, हो की नाही? अरे यू मेड अ डे. मलाही तसंच वाटत होतं. मग किती खुश होती यार ती. आम्हाला ना तो खेळ खेळायलाच नको हवा होता. आणि खेळलो तरी मला तिच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं यार. तिला सांभाळायला हवं होतं. मी काय करत होतो आजपर्यंत? मी फक्त ऐकलं होतं समीर, कळतही होतं, पण आता बघितलं. परीला जर का लागलं ना
त्याहून जास्त नेहाला लागतं. आई आहे ना, आई अशीच असते यार. हा मला नाही माहित. हा म्हणजे मला मला माहितीच नाही असेल. मी तर माझी आई पाहिलीच नाही ना, मला आठवतच नाही. जग्गू या घरात घेऊन आला आणि मग तू भेटलास. मग काय सगळं तुझ्या बरोबरच. तुला काही झालं की मला वाईट वाटायचं, मला काही झालं की तुला वाईट वाटायचं. पण एक मात्र कमाल आहे, जग्गूने ना आपल्या वयाचं होऊन आपल्याला सांभाळलं. आणि म्हणून आपल्याला काही त्रास झाला ना, तो त्रास ना जग्गूच्या डोळ्यात दिसायचा, त्यांना वाईट वाटायचं. आणि आता एक बाप म्हणून तो त्रास मला तुझ्या डोळ्यात दिसतोय. तुझ्या डोळ्यात मला परीला झालेला त्रासही दिसतोय. आणि नेहासाठी तुला वाईट वाटतंय ना? होतोय ना त्रास तुला? त्रास तर होतोय यार. पण यश मित्र म्हणून मला तुझ्यासाठी वाईट वाटतंय. पडली, ती कळवळली, किती रडली परी. मला खरंच खूप त्रास होतोय मला. पण तुला माहितीये, त्याहून जास्त नेहाने जेव्हा तिला पाहिलं, त्यानंतर नेहाची जी अवस्था झाली ना, ते पाहून मला खूप त्रास झाला. गिल्टी वाटतं यार समीर मला. मी काय फ्रेंड फ्रेंड म्हणून मिरवत असतो. एका छोट्याशा मुलीला थोडा वेळ नाही सांभाळू शकलो. अरे यश, तू असा विचार करूच नको रे. तू काय मुद्दाम केलंयस काय सगळं? अरे पण नेहा किती चिडली माझ्यावर. अरे मग चिडणारच ना. एका मुलीची आई आहे ती, चिडणार ती. परीचा चेहरा एवढासा झाला होता, किती रडत होती ती. लहान मूल आहे यार ते पडल्यानंतर रडणारच ना. आणि होत राहतं, धडपडतात, पडतात, रडतात, परत उठतात, परत खेळतात. आपलं आठव बरं, पॅलेसमध्ये तू आणि मी खेळत होतो, वरच्या मजल्याचं बांधकाम चालू होतं, तेव्हा तू मला वरून ढकलून दिलं होतंस. किती लागलं होतं माझ्या डोक्याला, 4 टाके पडले होते. तेव्हा मी नव्हतो का रडलो? तेव्हा नव्हतं गिल्ट एवढं तुझ्या चेहऱ्यावर? तेव्हाही तेवढंच गिल्ट वाटलं होतं. ओके, नव्हतं. आता जरा जास्त आहे. आणि एक माहिती म्हणून सांगू का, जी मुलं अशी रडत पडत धडपडत मोठी होतात ना, ते असं रफ अँड टफ असतात. परीसाठी हा अनुभव तसा नवीन होता, तुझ्यामुळे तोही मिळाला. पण ती पण ओके होईल, रिलॅक्स, डोंट वरी. पण नेहा खूप चिडली माझ्यावर. किती बोलली ती मला यार. गफलत करतोयस तू. म्हणजे तुझ्यावर जी चिडली ती नेहा नव्हती, परीची आई होती. कळलं तुला? अरे आपल्या बाळाला काही झालं तर आई चिडणारच ना, आईचा जीव कळवळणारच ना. तुला एक सांगू, ती बोलल्याचं तुला जेवढं वाईट वाटतंय ना, त्याच्यापेक्षा जास्त वाईट तिला वाटत असणार. ती येऊन बघ, स्वतः बोलेल तुझ्याशी, माफी पण मागेल. त्याच्यामुळे आता फार विचार नको करू. ओके? चेहऱ्यावरती दिसतंय की माझं बोलणं पटलंय तुला. पटलंय की नाही? मग आता सेलिब्रेट करूया. मस्त पुरणाची पोळी, तुपाची धार, असं ताव मारूया. जरा थांब. हॅपी होली, हॅपी होली, हॅपी